एनसीपी नेता बाबा सिद्दीकी हत्या मामले में आज अदालत में सुनवाई की गई। सुनवाई के बाद आरोपी के वकील अजिंक्य मिर्गिल ने प्रतिक्रिया देते हुए पुलिस की भूमिका संदिग्ध होने का आरोप लगाया है। उन्होंने ये भी बताया कि गिरफ्तार आरोपियों में से कुछ आरोपियों ने दबाव में बयान दर्ज कराने के लिए अदालत में आवेदन दिया है और इसे रद्द करने का अनुरोध किया है। आणखी बाकीच्या आरोपींनी आधी केलेलं आहे, परंतु आज आरोपी क्रमांक 5 जे नितीन गौतम सप्रे आहे त्यांनी सुद्धा ॲप्लिकेशन करायचा प्रयत्न केला होता, पण त्यांचे बरेचसे आधीचे पण 2 रिट्रॅक्शन ॲप्लिकेशन त्यांनी जेलमधनं जे केले होते ते कोर्टापर्यंत अजून जेल अथॉरिटीने पोहोचवलेच नाही। त्यामुळे आम्ही आज त्यांच्या बाजूने म्हणणं मांडताना कोर्टाला एवढंच सांगितलं की काहीतरी याच्यामध्ये कुठून तरी वरनं प्रेशराईज होते। पोलीस अथॉरिटीज म्हणतात की आम्हाला प्रेशर आहे म्हणून आम्ही हे ॲप्लिकेशन पुढे देऊ शकत नाही आहे। उडवूची उत्तरं दिली जातात जेलर्सकडनं आणि फॅमिलीजला जेलच्या गेटवरनं हाकलून देण्यात येतं आणि त्यांनी साईन केलेले आहेत डॉक्युमेंट। त्यांनी परवा मुलाखतीमध्येही डिस्क्लोज केलं होतं की त्यांनी ॲप्लिकेशन साईन केलेले आहेत, पण जेल अथॉरिटी आता डिनाय करते की असले कोणतेही ॲप्लिकेशन आमच्याकडे नाही। याबद्दलच कोर्टामध्ये आम्ही मेन्शन केलं होतं। त्याच्यावरती पुढच्या तारखेला सुनवाई होईल तेव्हा त्यांच्या सह्या आत्ता तरी येतील अशी आमची अपेक्षा आहे। आरोपीचे वकील म्हणून तुमचं काय म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जसं तुम्ही म्हणालात की ही काही पहिली ॲप्लिकेशन नाही आहे, याच्यापूर्वी काही आरोपींनी ऑलरेडी ॲप्लिकेशन केली आहे, काहींनी केलेलं आहे जे कोर्टापर्यंत पोहोचलं, तर या संपूर्ण प्रकरणामध्येच या सगळ्या आरोपींना रोवलं जात आहे असं तुम्हाला वाटतं? बेबनाव केला जातो असं वाटतंय तुम्हाला? बोललं जातं याची शक्यता नाकारता येत नाही आहे, कारण की चार्जशीटमधनं जी कारणं समोर आली, कोणत्या तरी एका अभिनेत्याच्या घरावरती गोळीबार होतो आणि तो गोळीबार झाल्यानंतरचा मनात राग ठेवून हे त्यांच्या निकटवर्ती यांच्यावरती त्यांनी फायरिंग करून त्यांची हत्या केली, हे ॲलिगेशन कुठे तर असं साजेसं होत नाही। एक मोटिव्ह पूर्ण चार्जशीटमध्ये पूर्णपणे क्लिअरिफाय अजून झालेलं नाही। आतापर्यंत शेवटचा प्रश्न, आतापर्यंत किती जणांनी ही ॲप्लिकेशन केलेली आहे आणि किती जणांची ती मान्य झालेली आहे किंवा किती जणांनी असा आरोप केला आहे की आम्ही दिलेली आहे पण ती आलेली नाही आहे? एकूण 2 जणांनी आरोप केलेला आहे की आम्ही दिलेली आहे की आहेत, पण ते अजूनपर्यंत कोर्टापर्यंत जेलमार्फत पोहोचलेली नाही आणि याच्यामध्ये जवळपास अर्ध्या आरोपींनी तरी ॲप्लिकेशन यापूर्वी केलेली आहे।